Dear students, today we start the next topic, that is the gravitation. So this topic is very big topic and very important topic for NEET, JEE and CBSE. CBSE exam point of view. And this topic weightage is maximum. And many times, 1 to 2 question, at least 2 question asked on this topic for NEET exam, JEE and CET exam. So therefore, this topic completely from CBSE board to our state board. हा ग्रॅव्हिटेशन टॉपिक जो आहे तो CBSE बोर्डाचा जसाला तसा आपल्या स्टेट बोर्डाला ठेवलेला आहे. पूर्वी हा टॉपिक 12th मध्ये होता, आता तो टॉपिक 11th मध्ये आलेला आहे. अत्यंत इम्पॉर्टंट सिंपल कन्सेप्ट असलेला हा टॉपिक आहे, समजण्यासाठी फार सोपा आहे. याला काही थोडं नाही, मेकॅनिक्सचा टॉपिक आहे. आणि या टॉपिकमध्ये जुने पेपर जर तुम्ही रेफर केला तर कमीत कमी 2 क्वेश्चन म्हणत आहेत. 2 क्वेश्चन मध्ये 4 गुणे 8 मार्क्स नीटला विचारलेले आहे. सीईटीला 2 क्वेश्चन ते 3 क्वेश्चन 3 मार्कासाठी आणि जेई साठी 1 क्वेश्चन याचा विचारला. सिंपल कन्सेप्ट वरती हा टॉपिक आहे. आणि ग्रॅव्हिटेशन, सो व्हॉट डू अंडरस्टँड द टर्म ग्रॅव्हिटेशन? ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय? हा वर्ड ग्रॅव्हिटेशन जे न्यूटननं एक शॉर्ट हिस्ट्री तुम्हाला माहीत असेल, लोअर क्लासला तुम्ही लर्न केलेलं असेल की न्यूटन झाडाखाली बसला होता. एक छोटी इव्हेंट घडलेली आहे. आम्ही नेहमी झाडाखाली बसतोच नाही का? म्हणजे आंब्याच्या झाडाखाली आपण बसलेले, आता आंबे लागलेले आहेत, थोड्या दिवसानंतर आंब्याचे पाड तयार होतील किंवा झाडाला लागलेला आंबा खाली सुद्धा पडेल नाही का? तसे इव्हेंट घडलेले. न्यूटन सहज, आता इंग्लंड हा न्यूटनचा सायंटिस्ट असल्यामुळे तिथं मँगो नाही ॲपल असं म्हणलेलं आहे की ॲपलच्या झाडाखाली न्यूटन बसला होता. एक शॉर्ट हिस्ट्री तुम्ही आतापर्यंत लर्न केली असेल तर यामध्ये बेटा न्यूटन झाडाखाली बसला होता आणि वरून एक फ्रुट्स खाली पडले. काही इव्हेंट किती सिंपल आहे, आपण नेहमी पाहतो दैनंदिन जीवनामध्ये. आपल्याला अनेक वेळेस अशा घटना घडतच असतात. पण सायंटिस्टचा विजन आणि नॉर्मल लोकांचा विजन यामध्ये हा फरक आहे. एक छोटीशी घटना घडली की ॲपल इज फॉलिंग डाऊन. काय घटना घडली? म्हणजे ॲपल झाडाचं तुटून खाली पडलं. न्यूटन जे सायंटिस्ट लोकांचं विजन असतं अगदी छोट्या बाळासारखं असतं. क्युरियोसिटी खूप असते त्यांना की हे फ्रुट्स खालीच का पडलं. आपण सहज म्हणतो खाली नाही तर का वर जातं का, नाही का? आपण असं एक छोटंसा बाळ असेल किंवा छोटासा तुमचा भाऊ बहीण असेल आणि ते सहज तुम्हाला विचारले, दादा हे झाडाचं आंबा खालीच का पडतो रे? त्यावेळेस आपण एक मार्मिक उत्तर देतो नाही का, मग का वर जातं का? म्हणजे 4 पावसाळे अधिक जन्मल्याचा आपण त्याच्यावरती इन्फ्लुएन्स दाखवतो. पण खरंच त्यांना आकलन झालेलं नसतं. खरंच त्यांची बुद्धी, क्युरियोसिटी असते, जागरूकता असते की असं का घडत असावं. अनभिज्ञ असतात त्या लोकांना, काही गोष्टी कळत नसतात म्हणून ते लोक विचारतात. आणि अशा छोट्या घटनेतून न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, इव्होल्युशन ऑफ युनिव्हर्स आपण ज्याला म्हणतो, हे न्यूटननं सहज आणि अगदी सोप्या पद्धतीनं पुटअप केलेलं आहे. म्हणून तुम्हाला एक शॉर्ट हिस्ट्री सांगितली की न्यूटन एका झाडाखाली बसला होता आणि वरून एक फ्रुट्स खाली पडला. ही एक इव्हेंट होती आणि हे इव्हेंटनं न्यूटनला इन्स्पायर केलं की टू डेव्हलप द न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. की इव्हेंट फॉलिंग ऑफ फ्रुट्स, फळ खाली का पडतं, ही एक इव्हेंट आहे. आणि ती न्यूटनला इतकी बेचैन करून सोडली आणि त्याच्यातून एका लॉचा, एका मोठ्या कन्सेप्टचा जन्म झाला. म्हणून हे काही हिस्ट्री असते
ते सुद्धा आपल्याला इन्स्पायर करतं की कशा पद्धतीनं शिकलं पाहिजे, नाही का. फिजिक्समध्ये काय वरून पडलेलं नाही. डे टू डे लाईफमध्ये ज्या घटना घडत असतात त्या घटनेमागचं सायन्स शोधून काढायचं असतं आणि तेच म्हणजे फिजिक्स आहे. म्हणून यामध्ये न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, तर इंट्रोडक्टरी पार्टमध्ये व्हॉट यू अंडरस्टँड विथ टर्म ग्रॅव्हिटेशन. सांगा बेटा काय ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटेशन वर्ड न्यूटननं जो दिलेला आहे हा कशासाठी आहे? व्हॉट इज द मिनिंग ऑफ द वर्ड ग्रॅव्हिटेशन? Gravitation means the force of attraction between any two bodies in the universe. आता ही एक बॉडी मासिव बॉडी याचं मास m1 आहे आणि ही दुसरी मासिव बॉडी आहे याचं मास m2 आहे आणि या दोन बॉडी मधलं डिस्टन्स r असेल. तर न्यूटनने काय स्टडी केलेलं आहे की युनिव्हर्स मध्ये कोणत्याही दोन बॉडी असतील तर त्या दोन बॉडी मध्ये फोर्स असतो आणि त्या फोर्सला न्यूटननं नाव काय दिलेलं आहे? ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटेशन मीन्स द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन एनी टू बॉडी इन द युनिवर्स. एनी टू बॉडी इन द युनिवर्स. युनिवर्समध्ये कोणत्याही दोन मासिव बॉडी म्हणत आहे. मासिव बॉडी लहान असू द्या मोठ्या असू द्या, कोणत्याही दोन मासिव बॉडीमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो. आता बरेचशा विद्यार्थ्यांना अट्रॅक्शन रिपल्शन असं वाटतं की चार्ज असेल तर अट्रॅक्शन, चार्ज नसेल तर अट्रॅक्शन नसतं असं त्यांना वाटतं आणि तेही अट्रॅक्शनमध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जमध्येच अट्रॅक्शनचा फोर्स असतो असं अनेक विद्यार्थ्यांना वाटतं. पण फॅक्ट तसे नाही. तिथं तर अट्रॅक्शन असतंच, नो डाऊट. त्याला आपण लर्न करायचं आहे पुढचं इलेक्ट्रोस्टॅटिक्स टॉपिक्समध्ये की पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्जमध्ये अट्रॅक्शनचा फोर्स असतो आणि पॉझिटिव्ह चार्जमध्ये रिपल्शन असतं आणि निगेटिव्ह चार्जमध्ये सुद्धा रिपल्शनचा फोर्स असतो बेटा. ठीक आहे, तो तर कन्सेप्ट आहे. पण चार्जलेस बॉडी असतील आणि त्या मासिव बॉडी असतील तर त्यामध्ये सुद्धा फोर्स असतो. आता पाहूया आपण कशा टाईपचा असतो. म्हणजे ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय म्हटलं मी? What is the term gravitation? What is the meaning of the word gravitation? Gravitation means the force of attraction between any two massive bodies. That is the force of attraction. The force of attraction. The force of attraction between any two massive bodies. फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन एनी टू मासिव बॉडीज. दिलेल्या दोन मासिव बॉडी मधला अट्रॅक्टिव्हचा फोर्स आहे त्याला आपण म्हणतो ग्रॅव्हिटेशन. व्हॉट इज द ग्रॅव्हिटेशन? द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन एनी टू मासिव बॉडी इज कॉल्ड ग्रॅव्हिटेशन. आणखीन एक टर्म आहे आपल्याला. ग्रॅव्हिटेशन झाल्यानंतर ग्रॅव्हिटी. कारण टर्म क्लिअर झालं तर पुढचं आपल्याला समजायला सोपं जातं. टर्मिनॉलॉजी आपण त्याला म्हणतो. व्हॉट डू अंडरस्टँड द ग्रॅव्हिटी? ग्रॅव्हिटी इज वन ऑफ द फोर्स. हा सुद्धा एक फोर्स आहे पण तो कशामधला आहे? आता इथं एक अर्थ अशी बॉडी आहे. अर्थ इज कन्सिडर्ड एज वन ऑफ द बॉडी आणि या अर्थ कशी आहे? हाऊ इज द अर्थ? अर्थ इज ए सॉलिड स्पियर. अर्थ इज ए सॉलिड स्पियर आणि या अर्थ वरती एखादी बॉडी आपण ठेवली तर अर्थ आणि या दोन बॉडी मधला जो फोर्स आहे या फोर्सला काय म्हणतो? ग्रॅव्हिटी. दॅट इज द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन अर्थ अँड एनी बॉडीज ऑन द सरफेस ऑफ अर्थ. ग्रॅव्हिटी. व्हॉट इज द ग्रॅव्हिटी? सांगा बेटा. व्हॉट डू अंडरस्टँड द टर्म ग्रॅव्हिटी? ग्रॅव्हिटी म्हणजे काय? द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन अर्थ and any body on the surface of earth. The force of attraction between earth and any bodies. Force of attraction between earth and any bodies on the earth.
म्हणजे एक बॉडी आणि दुसरी कंपल्सरी कोणते अर्थ असली पाहिजे. आता ही अर्थ आहे, इथं फिगर मध्ये तुम्हाला दिसत असेल ही अर्थ आहे आणि ही एक स्पेरिकल बॉडी आहे. या दोन्ही मधला डिस्टन्स आर असेल तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन अर्थ अँड एनी बॉडी ऑन द सरफेस ऑफ अर्थ, ही एक अर्थ आहे आणि अर्थ वरती ही बॉडी ठेवलेली आहे. तर या दोन बॉडी मधला जो फोर्स असतो त्या फोर्सला आपण काय म्हणतो, व्हॉट डू वी मीन द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन अर्थ अँड एनी बॉडी. अर्थ वरती कोणती बॉडी आणि अर्थ यामधला जो फोर्स असेल त्या फोर्सला आपण म्हणतो ग्रॅव्हिटी. आता इथे क्लिअर आयडिया करून घेऊया आपण. आता ही एक अर्थ मी तुम्हाला असं मोठी काढून दाखवतो, एनलार्ज अशी अर्थ आहे आणि इथं एक बॉडी ठेवली, ही बॉडी ठेवली आणि या बॉडीनं ही अर्थचं सेंटर आहे, वो अर्थ सेंटर आहे आणि ही बॉडी. या दोन्हीमध्ये फोर्स कोणता आहे, ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटी आणि दुसरी बॉडी इथं ठेवली, ही बॉडीचं मास m1, ह्या दुसऱ्या बॉडीचं मास m2. हे दोन बॉडी अर्थच्या सरफेसवर ठेवले. या दोन्ही मधला फोर्स कोणता आहे, ग्रॅव्हिटेशन. कोणता, ग्रॅव्हिटेशन. हा फोर्स अट्रॅक्शनचा आहे. या दोन बॉडी मधला फोर्स सुद्धा अट्रॅक्शनचाच आहे. आता परत ही बॉडी आणि अर्थ या दोन्ही मधला फोर्स कोणता आहे, ग्रॅव्हिटीचा आहे. तोही अट्रॅक्शनचाच आहे. मग ह्या दोन बॉडी मधला फोर्स कोणता आहे, ग्रॅव्हिटेशन. हा जो फोर्स आहे तो अट्रॅक्टिव्हच आहे ना. व्हाय नॉट दीज टू बॉडीज स्टिक अप टुगेदर. क्वेश्चन लक्षात येतो का मी काय म्हणतो ते. परत तुम्हाला मी व्हिज्युअल करतो. हे पहा, ही एक पेन आहे बरोबर, ही दुसरी पेन आहे. ह्या दोन पेना तुम्हाला दिसतात. या दोन पेनामध्ये कोणता फोर्स आहे, ऑब्जेक्ट दोन पेन आहे, यामध्ये कोणता फोर्स आहे, अट्रॅक्शनचा फोर्स आहे, ग्रॅव्हिटेशन फोर्स आहे. आणि मग या दोन अट्रॅक्शनचा ग्रॅव्हिटेशन फोर्स असेल तर या दोन बॉडी एकमेकाला स्टिकअप झाल्या पाहिजे. ह्या दोन बॉडी एकमेकांना चिटकल्या पाहिजे बरोबर आहे. पण प्रॅक्टिकली दिसतं का असं, सेपरेट ठेवून आपण चिटकतात नाही. का चिटकत नाही, काय कारण असलं पाहिजे, अट्रॅक्शनचा फोर्स असून ते एकमेकांना स्टिकअप होत नाही. थोडंसं मायन्यूट ऑब्झर्वेशन केला तर अनेकांना ते कळेल. हाच बेसिक थोडासा कन्सेप्ट असतो. विचार करता करा विचार थोडासा की वाय नॉट दीज टू बॉडीज स्टिक अप टुगेदर सिन्स दे एक्झिस्ट द फोर्स ऑफ अट्रॅक्शन. या दोन बॉडीमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे पण या दोन बॉडी एकमेकांना स्टिकअप होत नाहीत, चिटकत नाहीत. ह्या दोन बॉडी एकमेकांना स्टिकअप होत नाहीत, चिटकत नाहीत. तर याचं कारण तुम्हाला इथं मी सांगतो. हा ग्रॅव्हिटी फोर्स जो आहे अर्थ मधला आणि अर्थच्या सरफेसवरती ठेवलेल्या कोणत्याही बॉडीमध्ये जो फोर्स आहे तो फोर्स कोणता आहे, ग्रॅव्हिटी. आणि हा ग्रॅव्हिटी फोर्स स्ट्रॉंगर दॅन ग्रॅव्हिटेशन. कारण अर्थवरती ही बॉडी होल्ड करून ठेवलेली आहे. कशामुळे ती होल्ड झाली, ग्रॅव्हिटी फोर्स स्ट्रॉंग आहे, अट्रॅक्ट अर्थकडे येतो. आता मी ही पेन सोडली, खालीच पडणार असेल, पडली खाली पेन, कशामुळे पडली, अर्थच्या अट्रॅक्शन फोर्समुळे पडली. आणि ही पेन खाली पडते अट्रॅक्शन मुळे, तर अर्थचा अट्रॅक्शनचा फोर्स स्ट्रॉंग आहे. आणि हे दोन पेन जर समजा या दोन पेनला अर्थनं अट्रॅक्टच केला नाही तर या दोन्ही पेना एकमेकांना स्टिकअप होतात. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय, ग्रॅव्हिटी फोर्स इज व्हेरी व्हेरी स्ट्रॉंगर दॅन ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटी फोर्स इज व्हेरी व्हेरी स्ट्रॉंगर दॅन ग्रॅव्हिटेशन. लक्षात येतं, ग्रॅव्हिटी व्हेरी व्हेरी स्ट्रॉंगर दॅन gravitation. That is why all the objects on the surface of earth, all the objects on the surface of earth, they stick up to the earth. समजा ग्रॅव्हिटी फोर्स हा स्ट्रॉंगर नसता तर काय झालं असतं, विचार करा बरं थोडंसं. अरे सायन्समध्ये खूप मॅजिक आहे, खूप छान आहे, थोडं समजून घेतलं की सगळं कळतं. समजा आपण म्हणलं असतं बसलेली आता मुलं जी असतील क्लासमध्ये, ग्रॅव्हिटी फोर्स स्ट्रॉंगर नसता तर ते एकमेकाला चिटकून बसले असते. एखादं वीट दगड माती आपल्या डोक्याला लागले असते येऊन आपल्या अट्रॅक्शन फोर्समुळे. म्हणजे निसर्ग तयार करते वेळेस विश्व जेव्हा निर्माण झालेलं आहे ह्या सर्व बाबींना कसं अट्रॅक्शनचा फोर्स आहे.
अट्रॅक्शनचा फोर्स अर्थचा जो आहे ग्रॅव्हिटी फोर्स स्ट्रॉंगर दॅन ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटी फोर्स हा स्ट्रॉंगर दॅन ग्रॅव्हिटेशन असल्यामुळेच अर्थच्या सरफेसवरती जेवढ्या बॉडीज असतील तेवढ्या सर्व बॉडीज अर्थला स्टिकअप झाल्या. आणि समजा जर ग्रॅव्हिटी फोर्स स्ट्रॉंगर नसता तर काय झालं असतं, ऑल द ऑब्जेक्ट्स दे स्टिक अप टुगेदर. अर्थच्या सरफेसवरती जेवढे ऑब्जेक्ट असतील ते सर्व ऑब्जेक्ट एकमेकांना टच झाले असते, चिटकून बसले असते, नाही का. म्हणजे अशा टाईपचं सायन्सचं मॅजिक सुद्धा आपल्याला पाहता आलं पाहिजे. त्या पद्धतीनं आपण इंटरेस्टिंग स्टडी करायचं. तर हे झालं इंट्रोडक्टरी पार्ट आपण या टॉपिकचा इथं की ग्रॅव्हिटेशन टर्म्स आपण क्लिअर करून घेतलं. आता त्यानंतर the scientist Newton studied the attraction force between earth and any bodies on the surface of earth, and also the attraction force between any bodies, two bodies on the surface of earth, and that force depends upon what factors. मी काय सांगतो लक्षात आलं की न्यूटनने काय स्टडी केलेलं आहे, पहिल्यांदा अर्थच्या सरफेसवरती कोणत्याही दोन बॉडीज असतील तर त्या दोन बॉडी मधला फोर्स हा अट्रॅक्शनचा फोर्स आहे. तो अट्रॅक्शनचा फोर्स कशावरती डिपेंडन्सी असेल, की मासेसवरती डिपेंडन्सी आहे का, सेपरेटेड डिस्टन्सवरती डिपेंडन्सी आहे का, कोणत्या डायलेक्ट्रिक मीडिया, कोणता मीडिया असेल, एअर मीडिया असेल, वॉटर मीडिया असेल, वूड मीडिया असेल, सिरॅमिक्स, पेपर, मायका, इन्सुलेटर, असे अनेक टाईपचे मीडियम जे असतात. तर त्या दोन मीडियममध्ये दोन बॉडी जर ठेवला तर फोर्स त्यांचा वाढतो का कमी होतो. व्हॉट आर द फॅक्टर्स अफेक्टिंग द फोर्स ग्रॅव्हिटेशन, आणि त्याला न्यूटननं नाव दिलेलं आहे. आणि आपण तो स्टडी करायचा आहे न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. म्हणजे या टॉपिक मधलं पहिलं आर्टिकल जे असेल कोणतं असेल बेटा, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. सो दॅट इज यू नोट हिअर न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. Newton's law of gravitation. What is the Newton's law of gravitation? सांगा मला काय असेल. Let us consider any two bodies on the surface of Earth. ही पहिली बॉडी आहे, मास m1 आहे. ही दुसरी बॉडी आहे, याचं मास m2 आहे. आणि या दोन बॉडी मधलं सेपरेटेड डिस्टन्स किती आहे r. आणि हे दोन्ही बॉडी कुठे ठेवलेले आहेत आपण, एअर मध्ये ठेवलेले. लेट अस कन्सिडर द टू बॉडीज ऑफ मासेस m1 and m2. लेट अस कन्सिडर द टू बॉडीज ऑफ मासेस m1 and m2 separated by finite distance r. Then gravitational force of attraction between these two bodies. These two bodies was firstly studied by the scientist Newton, and hence it is known as Newton's law of gravitation. And later on further it is known as Newton's inverse square law. यालाच आपण काय म्हणतो, न्यूटन्स इन्व्हर्स स्क्वेअर लॉ. कशामुळे म्हणतो न्यूटन्स इन्व्हर्स स्क्वेअर लॉ? व्हॉट इज द न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन? पाय बेटा, ही एक बॉडी, ही एक डस्टर आहे, दुसरं एक डस्टर इथं ठेवलं, या दोघांमध्ये फायनाइट डिस्टन्स, सेपरेटेड डिस्टन्स ठेवलं तर हा ग्रॅव्हिटेशन फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. तर पहिलं काय, एव्हरी टू बॉडी इन द युनिवर्स. एव्हरी टू बॉडी इन द युनिवर्स म्हणलंय. युनिवर्स मध्ये कुठं, अर्थवर असेल, मूनवर असेल, इन बिटवीन अर्थ अँड मून असेल, और एनी अदर प्लॅनेट असेल. म्हणजे न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन इज युनिव्हर्सल लॉ. युनिव्हर्सल लॉचा अर्थ कळतो. युनिव्हर्सल लॉचा अर्थ असा आहे की युनिव्हर्स मध्ये कुठेही लॉ अप्लिकेबल होतो, होल्ड्स गुड होतो. म्हणजे तो लॉ अर्थवरती होल्ड्स गुड होतो, तो लॉ मूनवरती होतो, आणि तो अदर प्लॅनेट कुठेही ठेवला तर तो लॉ अप्लिकेबल आहे, होल्ड्स गुड होतो. मग काय सांगावं, एव्हरी टू बॉडी इन द युनिवर्स. मी काय म्हणत आहे तुम्हाला, एव्हरी टू बॉडी इन द युनिवर्स. युनिवर्स मध्ये कोणत्याही दोन बॉडीज, आता पहिली बॉडी मास m1, दुसरी बॉडी मास m2, आणि या दोन्ही मधलं सेंटर टू सेंटर डिस्टन्स, मासिव बॉडी असा शब्द वापरलेला आहे न्यूटननं. Every two body in the universe, every two massive body in the universe attract each other with the force. They attract each other with the force which is directly proportional to the, काय म्हणत आहे, gravitational force of attraction
is directly proportional to the product of their masses. Directly proportional to the product of their masses and inversely proportional to the square of the distance between them. Directly proportional to the product of their masses, directly proportional to the product of their masses and inversely proportional to the square of the distance between them. म्हणजे आता consider a single point mass m1, another single point mass m2. They are separated by finite distance. सेंटर टू सेंटर डिस्टन्स मेजर करायचं. याच्या सेंटर पासून याच्या सेंटर पर्यंत डिस्टन्स मेजर केलेलं भेटेल आणि ते डिस्टन्स किती आहे r. And this gravitational force directly proportional to the product of their masses and inversely proportional to the square of the distance between them. Now combine these two statements, mathematical statement together, and F directly proportional to m1 m2 and inversely proportional to square of the distance. And can we remove the directly proportionality sign? आपण फिजिक्स मध्ये नेहमी काय करतो बेटा, प्रोपोर्शनॅलिटी साइन जर असेल तर या प्रोपोर्शनॅलिटी साइनला आपण रिमूव्ह करतो आणि एक कॉन्स्टंट, आणि तो कॉन्स्टंट काय असेल, F इज इक्वल टू कॅपिटल G m1 m2 अपॉन r स्क्वेअर. व्हाट इज F? F is the gravitational force of attraction between two massive bodies, and G where capital G, what is capital G? Constant of proportionality. Capital G, constant of proportionality. Where capital G, constant of proportionality, known as where capital G, constant of proportionality, known as universal gravitational constant. Universal gravitational constant. हे जे कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी घेतलेलं आहे ते कोणतं घेतलंय, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. तर पहिल्यांदा स्टेटमेंट नोट करता बेटा तुम्ही, स्टेटमेंट ऑफ न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनल, स्टेटमेंट ऑफ न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, स्टेटमेंट ऑफ न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. काय असेल सांगा, व्हाट इज द स्टेटमेंट ऑफ न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन? नोट डाउन, एव्हरी टू बॉडी इन द युनिवर्स, every two bodies in the universe, every two bodies in the universe attract each other, every two bodies in the universe attracts each other with the force, which is directly proportional to the product of their masses, directly proportional to the product of their masses and inversely proportional to the square of the distance between them. Inversely proportional to the square of the distance between them. Okay? Yes. Now next, after the statement, explanation. What is explanation? You see from this figure. या फिगर नुसार पहा बेटा, consider 2 point masses, consider 2 point masses m1 and m2 separated by finite distance r. Consider 2 point masses m1 and m2 separated by finite distance r. Therefore, according to the above statement, F directly proportional to m1 m2 and F inversely proportional to r square.
Now combine these two statements together. F directly proportional to M1, M2 and F inversely proportional to R square. Then you remove the proportionality sign. You remove this proportionality sign. हे proportionality sign remove करूया आणि proportionality sign remove केलं तर एक कॉन्स्टंट घेतो आणि तो कॉन्स्टंट कोणता घेतला बेटा कॅपिटल G and this capital G M1 M2 upon R square where capital G constant of proportionality, capital G constant of proportionality known as universal gravitational constant, known as universal gravitational constant. In physics there are two type of the constant. One is ordinary constant. बेटा तस पहा स्मॉल जी तुम्ही 10th पर्यंत लर्न केलेले काय किंमत असते 9.8 मीटर पर सेकंद बरोबर आहे. ही व्हॅल्यू प्लेस टू प्लेस हाईट टू हाईट बदलते म्हणजे या टाइपचं कॉन्स्टंट जे असेल जी हे ऑर्डिनरी कॉन्स्टंट आहे. आणि आता दुसरं युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट 8.13 हे जे युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आहे केमिस्ट्रीमध्ये तुम्ही लर्न केलं असेल की हे कॉन्स्टंट युनिव्हर्सल आहे. युनिव्हर्सल कॉन्स्टंटचा अर्थ काय होतो युनिव्हर्स मध्ये त्याची किंमत कुठेही मेजर केला तर तेवढीच येते ते बदलत नाही. म्हणजे कसं टाइम टू टाइम हाईट टू हाईट प्लेस टू प्लेस ही बदलत नाही. म्हणजे हायड्रोजन गॅससाठी तीच किंमत आहे, हिलियम गॅससाठी तीच किंमत आहे, नायट्रोजन गॅससाठी तीच किंमत आहे, ऑक्सिजन गॅससाठी सुद्धा तीच किंमत असते. तसंच या ठिकाणी जे कॉन्स्टंट आपण घेतलेलं आहे कोणतं कॉन्स्टंट घेतलं आहे कॅपिटल जी युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. इट इज नोन एज युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. its value should not vary time to time, place to place, height to height, condition to condition. म्हणजे टेम्परेचर बदललं जीची किंमत बदलत नाही. त्यानंतर हाईट बदलली म्हणजे अर्थच्या सरफेसवर ते मूनच्या सरफेसवर ते ज्युपिटरच्या सरफेसवर ते मार्सच्या सरफेसवर ते कुठेही ठेवला तर कॅपिटल जीची किंमत तेवढीच येते. And the value of this capital G was firstly measured by the scientist कॅव्हेंडिश. या कॅव्हेंडिश या नावाच्या सायंटिस्टनं कॅव्हेंडिश लक्षात ठेवा कोणी तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह मध्ये सायंटिस्टचं नाव विचारत नाही. आपण फिजिक्स लर्न करतो फिजिक्सची हिस्ट्री लर्न करत नाही. आपला फिजिक्सचे कन्सेप्टच इम्पॉर्टंट आहे आणि एवढा मोठा सिलेबस त्यामध्ये एक कोणी क्वेश्चन वेस्ट करत नाही. कोण्या सायंटिस्टनं हे शोधून काढला वगैरे ते तिकडे कॉन्ट्रॅक्ट बायोलॉजीला दिलेलं आपल्याकडे नाही कारण जास्त क्वेश्चन आहेत वेस्ट करतात ते. आपल्याकडे हेवी जास्तीचा सिलेबस आहे आणि त्यामध्ये कन्सेप्ट ओरिएंटेड क्वेश्चन विचारले जातात. हेही तेवढंच लक्षात ठेवा. तुमच्या माहितीसाठी सांगितलं कॅव्हेंडिश या सायंटिस्टनं कॅपिटल जी ची किंमत एक्सपेरिमेंटली मेजर केलेली आहे. एक्सपेरिमेंटली मेजर म्हणजे प्रयोगांती तो काढलेला आहे आणि ही व्हॅल्यू किती येते 6.63 into 10 to the power -11. SI युनिट SI युनिट काय ते लर्न करूया आपण. तर कॅपिटल जी ची किंमत 6.63 into 10 to the -11 SI युनिट मध्ये एक्सपेरिमेंटली मेजर केलेलं. हे कोणतं SI युनिट मध्ये कॅपिटल जी ची आणि तीच कॅपिटल जी ची किंमत CGS युनिट मध्ये 6.63 into 10 to the -8 in CGS युनिट. आता ही व्हॅल्यू MKS युनिट SI युनिट आणि CGS युनिट मध्ये वेगवेगळे आहे. म्हणजे फक्त हे कॉन्स्टंट दोन्ही मध्ये सारखेच आहेत. हे जे कॉन्स्टंट आपण दिले दोन्ही मध्ये सारखेच आहेत फक्त 10 चे पॉवर बदलतात. काय बदलतात 10 चे पॉवर बदलतात. SI युनिट आहे आणि इथं दिलेलं आपल्याला हे CGS युनिट आहे. आता व्हॅल्यू ऑफ कॅपिटल G इज डिफरंट इन डिफरंट सिस्टीम ऑफ युनिट. द व्हॅल्यू ऑफ कॅपिटल G इथं लिहितो ऑब्जेक्टिव्हला अनेक वेळेस विचारले. द व्हॅल्यू ऑफ कॅपिटल G इज डिफरंट in different system of unit.
The value of capital G is different in different system of units. SI सिस्टीम मध्ये वेगळी किंमत, CGS मध्ये 10 चे पॉवर वेगळी किंमत आहे. But its value is constant everywhere in the universe. It doesn't affect time to time, place to place, height to height, condition to condition. Doesn't affect. तर ती व्हॅल्यू कॉन्स्टंट असते. आता त्यानंतर SI युनिट ऑफ कॅपिटल G इज, सांगा रे, SI युनिट ऑफ कॅपिटल G काय फॉर्म्युला कॅपिटल G बरोबर आहे FR² डिवाइडेड बाय M1 चला युनिट घ्या. फोर्स कशामध्ये मेजर करतो आपण? न्यूटन डिस्टन्स मीटर स्क्वेअर डिवाइडेड बाय kg and that is equal to Newton meter square per kg square is the SI unit of Newton meter square per kg square is the SI unit of universal gravitational constant. त्यानंतर CGS unit, SI unit of G आणि इथं CGS unit of capital G. सांगा बेटा काय डायरेक्टली आता या फॉर्म्युल्यानुसार फोर्स डाइन मध्ये मेजर करतो, डिस्टन्स सेंटीमीटर मध्ये मेजर करतो CGS मध्ये आणि डिवाइड बाय मास ग्रॅम मध्ये मेजर करतो and that is equal to डाइन सेंटीमीटर स्क्वेअर पर ग्रॅम स्क्वेअर is the CGS unit of universal gravitational constant. आता SI युनिट CGS युनिट झाल्यानंतर परत पुढे आपण काय घेतो? डायमेन्शन्स. हाऊ टू फाइंड आउट द डायमेन्शन्स? ऑलरेडी तुम्हाला मी काढून दाखवलेलं आहे. डायमेन्शन्स अनेक वेळेस विचारलेला पेपर रेफर करत चला. डायमेन्शन्स ऑफ कॅपिटल G. आता कॅपिटल G चे डायमेन्शन जे असतील बेटा, तर बेसिकली हा फॉर्म्युला पुढे ठेवायचा. F is equal to G M1 M2 upon R² and therefore G is equal to FR² divided by M1 M. Right? Now take the dimensions. आता दोन्ही बाजूला डायमेन्शन घेत चला. यावर डायमेन्शन काय येतं? Yes, डायमेन्शन ऑफ कॅपिटल G स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये is equal to डायमेन्शन ऑफ F dimension of R square divided by dimension of M1 M2. That is, सांगा फोर्स डायमेन्शन 112. पाठच झालं पाहिजे 112. आठवतं का रे? खूप दिवस झालं, विसरून जायचं नाही. डायमेन्शन फोर्स 112 आणि R म्हणजे डिस्टन्स मेजर्ड इन लेंथ, R स्क्वेअर म्हणजे L चा स्क्वेअर डिवाइडेड बाय काय भेटायचं? M चा स्क्वेअर. बरोबर आहे का? पहिल्या M चं युनिट कॅपिटल M, दुसऱ्या युनिटचं कॅपिटल M इंटू M म्हणजे M स्क्वेअर. चला डायमेन्शन L चा पॉवर 3, M चा पॉवर -1. आलं का लक्षात? हे +2 वर गेल्यानंतर -2 मधून +1 गेलं, M चा पॉवर -1 and T चा पॉवर -2. So that is equal to dimension of capital G. Dimension of capital G is equal to L3 M raised to -1 and T raised to -2 is the dimension of universal gravitational constant. Then what is the definition of capital G? What is capital G? तर बेसिक फॉर्म्युला आपल्याला F is equal to G M1 M2 upon R square. युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट कॅपिटल G डिफाइन करायचं आहे. if M1 is equal to M2 is equal to 1 kg and separated distance is equal to 1 meter and therefore F is equal to G into M1 ची किंमत 1, M2 ची किंमत 1, R ची किंमत 1, that is equal to G. F is equal to G. Then what is the definition of universal gravitational constant?
सांगा बरं बेटा काय युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची डेफिनेशन काय असेल? युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट इज नॉट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. इज नॉट म्हणत आहे. युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट इज नॉट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मग तुम्ही म्हणाल हे चूक आहे का? एफ इज इक्वल टू जी दाखवलेलं आहे. न्यूमरिकली आपण डिफाईन करतो बेटा, डायमेन्शनली नाही. का? फोर्स ही वेक्टर क्वांटिटी आहे आणि हे कॅपिटल जी स्केलार क्वांटिटी आहे. मग फोर्स स्केलार इज इक्वल टू वेक्टर कधी इक्वेट करता येतं का? नाही. म्हणून पहिलं वाक्य लिहायचं कॅपिटल जी इज इक्वल टू एफ आहे. इट इज नॉट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बट इट इज न्यूमरिकली इक्वल टू. न्यूमरिकली इक्वल टूचा अर्थ काय? आकडे जुळतात, नंबर जुळतात, डायमेन्शन जुळत नाही. आकडे जुळतात पण डायमेन्शन जुळत नाही, म्हणून त्याला काय? इट इज न्यूमरिकली इक्वल टू, दॅट इज जी इज इक्वल टू कॅपिटल एफ. जी इज इक्वल टू कॅपिटल एफ आलेलं आहे. युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट इज नॉट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि इथे लिहितो स्पष्ट, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट इज नॉट इक्वल टू gravitational force. Is not equal to gravitational force, but it is numerically equal to. But it is numerically equal to gravitational force between unit masses separated by a distance of 1 meter. Distance of 1 meter separated by distance of 1 meter is called gravitational constant. आणि व्हॅल्यू ऑफ दिस ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. आता तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारतात बॉडी ऑफ मास 1 kg, m1 is equal to m2 is equal to 1 kg and separated distance of 1 meter. What is the gravitational force of attraction between these two bodies? तर आपल्याला m is equal to g, m1 ची किंमत 1, m2 ची किंमत 1 आणि r ची किंमत 1, 1 चा स्क्वेअर is equal to g and that is equal to 6.67 into 10 raised to minus 11 न्यूटन is the force. दोन मासेस, आता हे डस्टर घेतलात त्याचं मास 1 kg, दुसरं डस्टर घेतलात मास 1 kg, दोन्ही मधला डिस्टन्स 1 मीटर असेल तर या दोन्ही मध्ये फोर्स किती असतो? 6.67 into 10 raised to minus 11 न्यूटन असतो. 6.67 into 10 raised to minus 11 न्यूटन. आता हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. तर हाऊ इज द डायरेक्शन ऑफ दिस ग्रॅव्हिटेशनल फोर्स? सांगा, हाऊ इज द डायरेक्शन ऑफ दिस ग्रॅव्हिटेशनल फोर्स? ग्रॅव्हिटेशनल फोर्स इन वेक्टर फॉर्म. आता आपण ही स्केलार सर्व डिफाइन केलं स्केलार क्वांटिटी मध्ये. आता वेक्टर फॉर्मॅट मध्ये फोर्स म्हणजे वेक्टर आहे का स्केलार आहे? सांगा मला. कोणताही फोर्स असेल, ग्रॅव्हिटेशनल फोर्स असेल, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असेल, मॅग्नेटिक फोर्स असेल, एनी काइंड ऑफ द फोर्स असेल, एनी टाइप ऑफ द फोर्स असू द्या, तर तो फोर्स हा वेक्टर क्वांटिटी आहे. म्हणून पुढे लिहायचं दॅट इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स in vector form. ग्रॅव्हिटेशनल फोर्स इन वेक्टर फॉर्म. आता हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे हा वेक्टर फॉर्मॅट मध्ये कसं दाखवायचं? चला काढा फिगर पटकन. आपल्याला या ठिकाणी फिगर काढून कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचं.
तर इथं मी फिगरमध्ये एक पॉइंट मास, फिगर क्लिअर काढत चला, कन्सेप्ट क्लिअर होतात फिगरनुसार. हा एक स्ट्रेट लाईन, इथं एक मास आपण घेतला M1 आणि दुसरं मास M2, राईट. आणि या मासवरचा फोर्स जो असेल हा इकडे येणार M12 असा वेक्टर, आणि या मासवरचा फोर्स किती येतो M21 हा असा. आणि मग इथं जे असेल हे डिस्टन्स इथून R12 वेक्टर ह्या पहिल्या मास पासून दुसऱ्या मास पर्यंत डिस्टन्स मेजर केले. आणि इथं वेक्टर फॉर्मॅट मध्ये आता दुसरा इथून डिस्टन्स इकडे मिळते, दुसऱ्या मास पासून R21 वेक्टर याची डायरेक्शन भेटेल इकडे असं, यस. म्हणजे इथं असं दाखवा एरो की इथून स्टार्ट झाला, हा फोर्स इथून स्टार्ट झाला आणि इथं एक असं, हे असं वेक्टर आणि हा फोर्स. तर आता ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन F1 M12 काय सांगा, फोर्स ऑन मास M1 ड्यू टू M2. हा फोर्स F12 कोणावरचा आहे, F1 वरचा फोर्स, M1 वरचा कोणी एक्झर्ट केलेला आहे, M2. अँड M21 इज इक्वल टू फोर्स ऑन मास M2 ड्यू टू M1. हे पहा बेटा, लक्षात ठेवा रे, सोप्या पद्धतीनं. 1 म्हणजे कोणावर, पहिलंच लेटर जे असेल त्याच्यावरचा फोर्स, दुसरं लेटर असेल त्या मासनं दुसऱ्या मासनं एक्झर्ट केलं. आता हा F2 कोणावरचा फोर्स आहे, M2 वरचा. कोणी एक्झर्ट केलेला आहे, पहिल्या मासने M1, राईट. त्यानंतर बेटा R12, सांगा काय अर्थ आहे R12 चा, डिस्टन्स मेजर्ड फ्रॉम फर्स्ट मास टू सेकंड मास. डिस्टन्स किंवा डिस्प्लेसमेंट वेक्टर असेल, डिस्प्लेसमेंट मेजर्ड फ्रॉम फर्स्ट मास टू सेकंड मास. आणि R21 डिस्प्लेसमेंट, हे क्लिअर करून घ्या, डिस्प्लेसमेंट मेजर्ड फ्रॉम सेकंड मास टू दी फर्स्ट मास. हे लक्षात आलं बेटा. हा सांगा मला आता वेक्टर फॉर्मॅट मध्ये कसं लिहायचं आहे. म्हणजे हा फोर्स इकडे आलेला आणि हा फोर्स इकडे गेला. लक्षात ठेवा का प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला इम्पॉर्टंट आहे. सांगा मला M12 वेक्टर फोर्स ऑन मास M1 ड्यू टू, आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज द म्युच्युअल इंटरॅक्शन फोर्स होता. हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो कोणता फोर्स आहे बेटा, म्युच्युअल इंटरॅक्शन फोर्स म्हणतात. म्युच्युअल इंटरॅक्शनचा अर्थ काय येतो, या मासने याच्यावर फोर्स एक्झर्ट करतो त्याच वेळेस या मासने सुद्धा याच्यावर एक्झर्ट केला फोर्स. म्युच्युअलचा अर्थ दोघांमुळे, एका बॉडीनं पहिल्या बॉडीनं दुसऱ्या बॉडीवरती फोर्स, दुसऱ्या बॉडीनं पहिल्या बॉडीवरती एक्झर्ट केला फोर्स. हे दोन्ही फोर्सेस कसे आहेत, म्युच्युअल इंटरॅक्शन फोर्सेस आहेत. ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज द म्युच्युअल इंटरॅक्शन फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स असेल, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असेल, युनिव्हर्समध्ये कोणत्याही इंटरॅक्शन फोर्सेस असतात ते म्युच्युअल इंटरॅक्शन
आणि एका बॉडीनं दुसऱ्यावरती एक्झर्ट केलेला फोर्स त्याच वेळेस दुसऱ्या बॉडीनं पहिल्या बॉडीवरती सुद्धा एक्झर्ट केलेला फोर्स असतो. मग आता इथं मी F12 म्हणजे आता इथं काय कॅपिटल जी ॲज इट इज स्केलर क्वांटिटी M1 M2 डिवायडेड बाय आता बेटा या बॉडीवरती कोणत्या बॉडीने एक्झर्ट केलेला फोर्स आहे R डिस्टन्स R12 स्क्वेअर इनटू R12 हे मायनस साइन काय भेटलं सांगा मला इथं मायनस साइन की हा वेक्टर इकडे आहे आणि हा वेक्टर इकडे दोन्ही वेक्टर एकमेकांच्या अपोजिट आहे म्हणून इथं आपण घेतलं आणि R12 वेक्टर जे असेल तो कोणत्या अपोजिट डायरेक्शन F12 च्या डायरेक्शन and so therefore here Gm1 M2 divided by R12 वेक्टरचा स्क्वेअर जे डिस्टन्सचा स्क्वेअर इनटू R12 हे पहिल्या मासवरचा फोर्स आपण घेतला. सिमिलरली व्हॉट इज द फोर्स ऑफ द सेकंड मास सांगा बेटा F21 इज इक्वल टू मायनस Gm1 M2 डिवाइडेड बाय R21 चा स्क्वेअर इनटू R21. Now these two vectors are oppositely directed. Negative sign in the above equation indicates that F12 vector and R12 vector are oppositely directed. इथं दिसतातच तसे oppositely directed. तर हा जो फोर्स आहे F12 आणि F21 F12 and F21 हे जे फोर्सेस आहेत हे कोणते फोर्सेस आहेत अट्रॅक्टिव्ह फोर्सेस आहेत कन्झर्वेटिव्ह फोर्सेस आहेत. अट्रॅक्टिव्ह फोर्सेस आणि कन्झर्वेटिव्ह फोर्सेस कन्झर्वेटिव्ह म्हणजे कॉन्स्टंट अट्रॅक्टिव्ह फोर्सेस म्हणजे ते एकमेकाकडे आकर्षिले जाणारे अट्रॅक्ट करून घेणारे फोर्सेस असतात त्याला अट्रॅक्टिव्ह फोर्सेस आपण असं म्हणतो. आणि हे ग्रॅव्हिटेशनल फोर्स मध्ये वेक्टर फॉर्मॅट मध्ये अशा टाइपचा हा न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन याचा जो बेसिक कन्सेप्ट होता तो मी इथं क्लिअर केला. आता परत तुम्हाला काय लर्न केलं आपण व्हॉट इज द न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन इट इज नोन ॲज न्यूटन्स इनव्हर्स स्क्वेअर लॉ. न्यूटन्स इनव्हर्स स्क्वेअर लॉ का म्हणायचं आपल्याला वाय न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन इज नोन ॲज इनव्हर्स स्क्वेअर लॉ बिकॉज इट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स. तुम्हाला जर आपण पाहिलं असेल काय घेतलं होतं बेटा आपण असंच घेतलं ना F इज इक्वल टू Gm1 M2 डिवायडेड बाय R स्क्वेअर इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स आहे म्हणून याला आपण म्हणतो इनव्हर्स स्क्वेअर लॉ. न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन इज नोन ॲज इनव्हर्स स्क्वेअर लॉ. आणि मग हा बेसिक कन्सेप्ट आहे न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. व्हॉट इज द न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन शॉर्ट समरी आपण लर्न करूया. व्हॉट इज द न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन एव्हरी टू पार्टिकल इन द युनिवर्स अट्रॅक्ट ईच अदर with the force which is directly proportional to the product of their masses and inversely proportional to the square of the distance between them. Directly proportional to the product of their masses and inversely proportional to the square of the distance between them. Inversely proportional to the square of the distance between them. And so this completes the Newton's law of gravitation. हे जे पहिलं आर्टिकल होतं न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन हे थेरॉटिकली संपलेलं आहे. आता या आर्टिकलवरती काही न्यूमरिकल साठी लागणारा कन्सेप्ट त्याला आपण ॲडिशनल पॉइंट्स फॉर MCQs असं म्हणतो. आणि ते ॲडिशनल पॉइंट्स ऑफ MCQs केवळ न्यूमरिकल सॉल्व्ह करण्यासाठी हे थेरॉटिकल कन्सेप्ट माइंडमध्ये सेट झाला तर त्यानंतर आता प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी किंवा ज्याला आपण न्यूमरिकल सॉल्व्ह करण्यासाठी म्हणतो तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये लर्न करूया.